विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 207वा शौर्य दिन आज भीमा कोरेगावमध्ये संपन्न होतो आहे। यासाठी अनेक आंबेडकर अनुयायी आहेत। सर्व आंबेडकर अनुयायी इथं 1 जानेवारी 2025 रोजी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी शूरवीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेला आपल्याला पाहायला भेटतात। खरोखरच हा क्षण अविस्मरणीय आहे, कारण एवढ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी या ठिकाणी आले आहेत। तर तुम्ही पाहू शकता शौर्य दिनानिमित्त हे आपल्याला पाहायला भेटत आहे। तर आंबेडकर अनुयायी आलेला पाहायला भेटतात। अशा प्रकारे हा विजयस्तंभ आहे। पाहू शकता तुम्ही विजयस्तंभाची देखणी, त्याच्यावरती इथे लिहिलं आहे महार रेजिमेंट म्हणून याच्यावर आपल्याला पाहायला भेटतं आहे। अशा प्रकारे या विजयस्तंभाची जळवण इथे त्या शूरवीर योद्ध्यांची नावं आपल्याला पाहायला भेटतात। अशा प्रकारे हा शूरवीर योद्धा आणि वरती लिहिलं जय भीम अशोक चक्र, त्याच्यामध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सव, त्याच्याकडे 207वा शौर्य दिन, त्याच्याकडे अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावचा आपला विजयस्तंभ शूरवीर योद्ध्यांनी ज्यांनी युद्धामध्ये 28,000 पेशव्यांना हरवून 500 महार लोकांनी जो विजय संपन्न केला होता, त्यांच्या स्मरणार्थ हा विजयस्तंभ उभारण्यात आला। आणि त्याच शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी, मानवंदना किंवा अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी आज इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होतात आणि त्यांना सलामी मानवंदना देताना आपल्याला पाहायला भेटतात। सर्व परिवारासह आलेले हे आंबेडकर अनुयायी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतात। तर हा विजयस्तंभ ज्या शूरवीर योद्ध्यांनी जे काम केलं, ज्यांनी 28,000 पेशव्यांना लढाईत हरवून आपला विजय संपादन केला, त्याच योद्ध्यांना आज अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी आपल्याला पाहायला भेटतात। सर्व आंबेडकर अनुयायी या छोट्या बाळांसह लेकरांसह अभिवादन करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतात। बघू शकता तुम्ही छोट्या लेकरांसह घेऊन आलेले हे अनुयायी खरोखरच न विसरता दरवर्षी 1 जानेवारी पाहू शकता अभिवादन